सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पुणे जिल्ह्यात जाणारे एसटी बसेस भोर मार्गे नेण्याबाबत महाड पत्रकार संघाने दिले एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन। मुसळधार पावसाने वरुण घाटातील पुणे मार्ग जाणारा रस्ता दरड कोसळल्यामुळे खचला होता। यामुळे जड वाहने ये-जा करण्यास शासनाने बंदी घातली होती, परंतु आता पुणे ते भोर मार्ग वरुण घाटातील रस्ता जाण्यास खुला झालेला असून महाड घरातील वस्ती एसएस या पूर्णपणे ताम्हाणी मार्गे जातात। त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला भोर मार्गे प्रवास भाडे कमी दरात पडते, परंतु ताम्हाणी मार्ली एसटी बसेस प्रवास भाडे जास्त होत असल्यामुळे पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या आगाराच्या बसेस महाडवरून भोर आणि महाड बाणगाव तालुक्यात ताम्हाणी मार्गे पुणे अशा दोन मार्गाने मार्गस्थ होतात। मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे, त्यामुळे सातत्याने देखील घाटमार्ग बंद येत आहेत। शिवाय आणि या पावसाळ्यात त्या मार्गावर दरड कोसळल्याने देखील घाटमार्ग बंद ठेवण्यात आलाय, त्यामुळे महाडकडून जाणाऱ्या बसेस या महाड पानगाव ताम्हाणी मार्गे सोडण्यात आलेल्या आहेत। सध्या पावसाळ्याचे प्रमाण कमी असल्याने घाटमार्ग वाहतुकीस पूर्णपणे खुला असल्याने या मार्गाने एसटी बसेस सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। गणेश उत्सव काळात पुणे येथून देखील साखरमणी मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात, त्यामुळे या सुद्धा दृष्टीने बंद करण्यात याबाबत महाड एसटी आगाराच्या व्यवस्थापकांनी लक्ष घालून त्या मार्गाने एसटी बसेस सुरू करण्याची मागणी महाड पत्रकार संघाने केली असून हे निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, खजिनदार राजेंद्र जयपाल, निलेश लोखंडे, नितीश लोखंडे, उदय सावंत, चंद्रकांत कोकणे आदी पत्रकार बंधू उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड। पेनला